नमस्कार, मी अर्चना मगर. माझ्या अर्चना ऑलराऊंडर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी भगवद्गीताचा पहिला अध्याय सुरू करणार आहे. जय श्रीकृष्ण. चला आपण अध्याय सुरू करूया. अर्जुन विषद योग. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्रेव किम कुंवत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले हे मला सांग. तात्पर्य आपण बघूया. येथे धर्मक्षेत्र हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरुचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत संशयक होता आणि त्यामुळेच त्याने आपल्या सचिव संजय यांच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच ते स्वतःचे आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवर आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामे तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासाचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासाच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातले होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आहे आणि पांडुपुत्रांच्या कुळाचा वारस हक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्याशी म्हणजेच पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रासहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असल्यामुळे धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांचं ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर हेही विशेष महत्त्व आहे. संजय उवाच. दृष्टा तू पांडवानिक उरूढ दुर्योधनास्तव आचार्य मुमु षडस्म राजा वचनम ब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेल्या सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य. धृतराष्ट्र हा जन्मत आंधळा होता व दुर्योधनाने तो आध्यात्मिक दृष्ट्या अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थतळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील स्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विशेषण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावायचे होते आणि म्हणून त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. यासाठी संजयने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने
पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने ब्रह्मत्कारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. पश्यता पांडुपुत्राणाम आचार्य महती च मुमु विढा दुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा. तात्पर्य: मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदने एक मोठा यज्ञ केला. त्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्याने याची जाणीव पूर्ण जाणीव होती तरी सुद्धा उदार ब्राह्मणाच्या या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडे सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवाची बाजू घेतली. त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडवसेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्याने युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्याच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्याच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांना कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. अस्त्रशूरा महेश्वा भीमार्जुना समा युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथ. येथे भीम आणि अर्जुन यांच्याबरोबर शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्याने त्याच्याशी केली. दृष्टकेतु शिकितानी काशीराजस्व वीर्यवान पुरुज कुंतीभोजस्य सेंबश्य नरशूळ. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतु, चेकितन, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शल्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युद्धामनुष्य विक्रांत उंतमोजाश्व वीर्यवान सौभद्रे द्रौपद्या यास्व सर्व एव महारथा. तेथे पराक्रमी युद्धामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढावय्ये आहेत. अस्माक तु विशिष्टा ये तानि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सनार्थ ताम्रविमीते. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सैन्याधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. भवाश्म भीष्म कर्णश्य कुपुश्य समितिजय अश्वत्थामा विक्रमाश्य सौमदितीस्तेवच. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाच्या सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत.
तात्पर्य, दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहे. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती हा भूरिश्रवा हा बहालिकाचा राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्माला होता. कृपाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता. अन्येच बहव शुरा मुदत्ते तुक्त जीविता नाना शस्त्रप्रहरणे सर्वे युद्ध विशारद. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. तात्पर्य, जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांच्यासारख्या इतर योद्ध्याविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्राच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. अपर्याप्त तदस्माक बल भीमस्य विरक्षितम पर्याप्त तिदमेतेशा बल भीमाभिरक्षिता. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवाची शक्ती ही मर्यादित आहे. तात्पर्य, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्याला सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटले. उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापती म्हणजे भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्माच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री पटली होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. आयोनेषु सर्वेषु यथा भागवास्थितं भीष्ममेवाभिरक्षतु भवन्तु सर्वैः. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचना नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांनी पूर्ण साक्ष केले पाहिजे. तात्पर्य, भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थिती जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहे, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल, म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मुक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदून देणे हे महत्त्वाचे होते. कुरूचा विजय हा भीष्मदेवाच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण त्यावेळी मोठमोठ्या सेनापतीच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते. त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्रुत क्रीडेप्रमाणे आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती. तस्य सज्जनयन्यस्य कुरुवृद्ध पितामह सह नादविनोदोच्च षड्दशमो पिता प्रतापवान. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व युद्धामधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनाप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तात्पर्य,
कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले नाही. त्यांच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्यांच्या सिंहासारखा असणाऱ्या स्थितीला अनुसरून स्वरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरी सुद्धा युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. तत षडाक्ष वेयेश पनवान गोमुखा सहसेवाभ्यस्यन्त शब्दस्तुलोम भवंत. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्याचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. तत श्वेतयस्तु महंती सन्निधे स्थितो माधव पांडवैश्य दिव्ये षण्डोपद्यमतु. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. तात्पर्य: भीष्मदेवांनी वाजवलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवाच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जेतु पांडवपुत्रांनी येषा पक्षे जनार्दन. पांडुपुत्रांसारखा व्यक्तीचाच नेहमी असा विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहू शकत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोघे मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो. प्राजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंज पौंडदशमो महाषण्ड भीमकर्मा उकोदर. भगवान श्रीकृष्णाने आपला प्राजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अति दुष्कर कार्य करण्याच्या वकोदर भीमाने आपला पौंड नामक शंख वाजवला. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियाचे स्वामी आहेत. जीव त्यांचा अंश आहेत, म्हणून जीवाची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियाची अंशरूपे आहेत. निर्विषयवादी जीवांनी इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवाच्या इंद्रियाचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियाचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियाचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधित करण्यात आले आहे. भगवंतांनी त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे, कारण त्यांना मधु नामक दैत्याचा वध केला. त्यांचे नाव गोविंद आहे, कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहे, कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांचे नाव देवकी नंदन आहे, कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे नाव यशोदानंदन आहे, कारण त्यांनी वृंदावनात आपल्या बाल्य लीला यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पाच सारथी आहे, कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले, म्हणून त्यांनी ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञयागासाठी
त्यांच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वक्रोदर म्हटले आहे, कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबा सुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंताच्या वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनीने हाच संदेश घोषित केला. अनंत विजयी राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुल सहदेव सुघोषमणी पुष्यको काश्यस्य परमेवास शिखंडीच महारथ दृष्टधुम विराटस्य सात्यकी त्वापराजित द्रुपदो द्रौपदस्य यास्य सर्वस्व पृथ्वी विपते सौभद्रस्य महाबाहु षडांतमनु पृथ्वी प्रकृतु. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुगोध व मणिपुष्पक नामक शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दुष्टधुम विराट अपराजित सात्यकी द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपले शंख वाजवले. तात्पर्य: संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसवणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राजाच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच तृत्य नाही. पूर्वलक्षणावरून तर संपूर्ण कुरुवंश हा या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मापासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांना स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. सघोषो धृतराष्ट्राना हृदयानी व्यधारयत नभश्य पृथ्वी चैव तुमुलो भेनु नादन. हा विविध प्रकारचा शंखनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तर दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. तात्पर्य: दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत. कारण अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही. परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्राची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले. याचे कारण पांडव आणि त्यांचा भगवंत श्रीकृष्णावरील दृढ विश्वास होता. जो भगवंताचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. अर्थव्यवस्थिता दृष्टा धाष्टराष्ट्राग्न विध्वज प्रवर्ते शस्त्रसमाप्ते धनुर्दम्य पांडव ऋषिकेश तदा वाक्यमिद माह्य महीपती. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्राकडे पाहून अर्जुन भगवंत श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. तात्पर्य: युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता, परंतु वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शित पांडवसेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह विजयाचे आणखी एक लक्षण आहे, कारण रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्री रामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्यांच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा
नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचरणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित आहे, म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियाचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याचप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजय होण्याची खात्री होती. अर्जुन म्हणतो, सेनयोरुभयोमध्ये रथ स्थापस्य मेच्युत यावदेता त्रिरिक्षेह योद्धकामा वास्तिमाम कैमय्या सह योद्ध स्मरणे समुद्दे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या शस्त्रस्पर्धामध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितींना मी पाहू शकेन. तात्पर्य की अर्जुन हा त्यांच्या आत्तेचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशीकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णाचा काय उद्देश होता? अर्जुनाला येथेच थांबून युद्ध करायचे नव्हते का? श्रीकृष्णाने आपली आत्या पृथा हिच्या पुत्राकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. तथा पश्यती स्थिती नापार्थ पितुनत पितामहान आचार्यात्म तुला भांतपुत्र पौत्रा सगनी शिखस्तंभा. त्या ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये कडील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व चिंतक अर्जुनाने पाहिले. तात्पर्य अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्कर व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त द्रोणाचार्य भाऊ आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शिष्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांना पाहिले. तस्ममीक्षा असं कोणतेय सर्वानुबंधू वा स्थितान कृपया पर्याविष्टो विषिद दिम्न दबविद. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला, दृष्टेम स्वजनन कृष्ण युयुस समो परिस्थितीम सिद्धन्मी मम गात्राणी मुकच परशुषती. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तात्पर्य भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषाच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्यांच्याकडे देवी सद्गुणाचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जन्मलेल्या आपल्या मित्रांना, सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दल करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैन्याबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैन्याचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दल करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप फुटला व तोंड कोरडे पडले. त्याची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुत संपूर्ण कुटुंब अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईक त्यांच्याशी लढायला
लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखाद्या सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही अलक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती, तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सदैव हृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की यशाती भक्तभवत्वकिंचना सर्वगुणैस्तव समासते सुरा हरा भक्तस्य कुंतो महद्गुणा मनोरथ नासती धावतो बही. ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे, त्यांच्याकडे देवतामध्ये आढळणारे सर्व सद्गुण आहे, पण जो भागवत भक्त नाही त्यांच्याकडे काहीच किंमत नसलेला केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावर अडकून पडलेल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. वेप शुष्य शरीरे मे रोहश्म जायते गांडीव स्वसते हस्ता कैवश्य परिदहस्ते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहे. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. तात्पर्य: शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांच ही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवित हानीच्या भौतिक भयामुळे प्रगट झाली होती. इतर क्षणावरून ते स्पष्टपणे कळून आले. तो इतका आधी झाला की त्यांचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मा बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. नच शोकमावस्थासु भ्रवतीवचमेव चिमन निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहे. तात्पर्य: अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुर्बलतेमुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टीवरील अत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. भय द्वितीया भवनिषेधितास्य. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये ह्या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्ताने विपरीताने हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नसते. श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवत होता. एखाद्याला वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बुद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावे लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या श्लोकालाच कारणीभूत ठरेल. नच श्रेयो पश्यामि हत्वा स्वजन्माहमेन काडस्य विजय कृष्णच राज्यसुखानीच. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यांच्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य यांची इच्छा देखील मी करू शकत नाही. तात्पर्य: स्वतःचा वास्तविक स्वार्थ आणि श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे.
यांच्यामध्येच आहे याचे बुद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठी ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधामुळे आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणाचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्याचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले जाते की 2 प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेल्या संन्यासी या 2 प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि दीप्यमान अशा सूर्य लोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नाथलागांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहेत. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, कारण त्याला वाटले होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैकल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांनी इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राजाची आवश्यकताही होती. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते, म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. किनो राजेन गोविंद किबो गोजीवितेन वा यश्मामश्य काडशित नो राज्य भोगा सुखानीच तहिमे वास्तित युद्धे प्राणास्त पंचता धनानीच आचार्य पित्तर पुत्र स्थैवच पितामह मासुला शुशुरा पौत्रा शाला संबंधितानस्तना येत्रान हंतुमिच्छिता मच्छमी गतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतु किनु मही कृते निहत्य धृतराष्ट्रान्न का प्रीती स्वजनार्दन. हे गोविंद, ज्याच्यासाठी आम्ही राज्याची व सुखाची जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्ध करिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्या समोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर 3 लोकांच्या राजाच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. तात्पर्य: अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हे इंद्रियाच्या आणि गायीच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहेत. अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियाचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्ण भगवानांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे. जर आपण श्री गोविंदाची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपली इंद्रिये संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपापल्या इंद्रिय तृप्ती करायची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांना इच्छा असते. जीवाच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांच्या इंद्रिय तृप्ती करतील, पण त्यांच्या लोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्ताची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदाच्या इंद्रियाची तृप्ती करण्याची प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तिविषयांचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्याच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठी तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील.
आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दल हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न आहे. परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे हे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जाऊ शकतील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंताची इच्छापूर्ती करायची असल्याने तो भगवंताच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो आणि जर भगवंताची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णाने स्वतः त्यांना मारावे अशी त्यांची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्ण त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णाच्या हातातील साधन बनायचे होते. त्याला फक्त निमित्त मात्र व्हायचे होते आणि वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायामध्ये करण्यात आला आहे. भगवंताच्या स्वाभाविक भक्त असल्यामुळे अर्जुनाला त्यांच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंताची योजना होती. भगवत भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दुष्टांनी केलेल्या भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाही. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांच्या दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाही. म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरी त्याचा वध करण्यासाठी भगवंत दृढनिश्चयी होते. पापमेवास्य दशमानि हनेत्वा नाथ तायानि तस्मास्महावह हन्तु धात राष्ट्रानु बांधवान स्वजन ही कथ हत्वा सुखीन श्याम माधव. या आतयायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांनी आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगाची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? तात्पर्य: वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. जो विष देतो, जो घराला आग लावतो, जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनिशी हल्ला करतो, जो संपत्ती लोटतो, जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा आततायीचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावतच तो सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता, साधू प्रवृत्तीचा होता आणि त्याच्यासाठी तो साधू प्रवृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधू प्रवृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. जरी राज्यकारभारातील व्यक्तीने साधू वृत्त असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या साधू वृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहावयास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू रामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखवला नाही. श्रीरामाच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आततायी होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकवला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी. त्यामुळेच अर्जुनाला वाटले की सामान्य आततायी विरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्यांच्या विरुद्ध आपण योजू नये. याशिवाय साधू व्यक्तींनी क्षमा करावी असे त्याने सांगितले. साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षा महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची काय रे म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्यांना वाटले. सरतेशेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही. म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने
स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्ण माधवांना असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. हे श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्य देवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांनी हे दर्शवायचे होते की ज्यामुळे त्यांच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशा गोष्टी करण्यास त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच तर काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाही. यद्यपेतेन पश्यन्ति लोभपः चेतस्य कुलस्य कृतदोष मित्रदोहेच पातकं कथं न यस्माशाभि पापदश्मानि वतितुम कुलक्षय कृतदोष पपश्य द्विजा जनार्दन. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधाची जाण असताना मी अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे. तात्पर्य: एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा धूत क्रीडेसाठी निमंत्रण केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा, परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता, म्हणून ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरवता येत नाही. या सर्व गोष्टीचा सारासा विचार करून अर्जुनाने युद्ध न करण्यास ठरविले. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलकृत्यमध्येष्मो विभत्स्यवस्यतु. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. तात्पर्य: कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांच्या आध्यात्मिक मूल्याची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्त्वे वर्णसंस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात, पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. त्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची हत्या होऊ देऊ नये. अर्धमा भीम वा कृष्ण पश्यति कुलस्त्रिया शिष्य दुष्टानुवासने जायते वर्णसड. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे कृष्णवंशज अवांछित संतती उत्पन्न होते. तात्पर्य: जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठी वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वाची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पवित्रावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले ही वाम मार्गाला लागू शकतात, त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधःपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रतवैकल्प करण्यात मग्न राहिलेल्या स्त्रिया व्यभिचाराच्या वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यत स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यामध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पवित्रतामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मातील सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषाबरोबर कार्य करण्यात
आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचाराला अशी मोकळी मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध महामारीचे संकट बळावते. सडरो नरकायशु कुल घाना कुलस्य च पतती पितरो हेषा लुप्तपिंडोदक क्रिया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य: सकाम कर्माच्या विविधानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजन ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंनी अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मामुळे पूर्वज दुःख भोगीत असतील आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाही व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूत पिशाचे म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसाद रूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय आणि भूत पिशाच योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते. भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्या या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ जो भक्तिमय सेवा करून एखाद्या शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्ट मुक्तता करू शकतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की देवशी भूताश्पशा पितुना किंकरो नाय मुनीच राजम सर्वात्मनाय शरण गतो मुकुंद परिहत्या कृतम. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनाचा त्याग करून मोक्षदाता श्री मुकुंद यांच्या चरणकमलाचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगीकार केला आहे, त्यांची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वजांच्या संबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाही. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्याची आपोआपच पूर्तता होते. दोष रेतू कुलश घाना वर्ण षडकारे शिखो उत्सांधते जाती धर्म कुलधर्माश शाश्वता. वंश परंपरा नष्ट करण्याच्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करण्याच्या दुष्ट कृत्यामुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. तात्पर्य: सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल. अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिली आहे. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडला आहे. अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितच गोंधळून जातात. उत्सन कुलधर्मानी मनुष्याना जनार्दन नरके नियता वासो विव तसु शुशुम. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुलगुरू परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. तात्पर्य: अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याच्या आचार्याकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे आणि ज्ञानात प्रथमापासून स्थित असलेल्या योग्य व्यक्तींच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोचली येत नाही. वर्णाश्रम संस्थेतील
एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित्त करण्याची विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात जावे लागते. अहो बत महत् पाप किंतु व्यवस्थिता वयम यंद्राज सुखलोभेन हंतु स्वजनमुद्रता. अरे रे, किती आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. तात्पर्य: स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बुद्धीची, पिताची अथवा मातेचीही हत्या करण्या इतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. पण अर्जुन हा भगवंताचा साधू वृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वाची जाणीव असे म्हणून तो अशी कर्मे करण्यास टाळत असे. यदि माम प्रतिकारक्षम शस्त्रपाणय धृतराष्ट्रा रणे हंतुस्मते सेम तर भवेत. शस्त्राधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारखा निसंशय आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. तात्पर्य: युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये असे याचा युद्ध तत्वामधील एक नियम आहे. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंताचा महान भक्त असल्यामुळे तो सुदृढ होता व त्यामुळे त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. एव मुक्त अर्जुन सडके रतोपश्य उपाविश्यत विसृज्य सरस्य चाप शोक सविघ्ना मानस. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपला धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. तात्पर्य: आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेने अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता. पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्य बाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. श्री भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. जय श्री कृष्ण.